आज या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही कल्याण विकास सेनेच्या माध्यमातून इथे आलेलो आहोत। राज सरांनी जे उपोषणासाठी जो मुद्दा आहे त्यांचा की शांतीनगरमध्ये जो पुतळा बेकायदेशीर पद्धतीने इथे जो उभारण्यात आलेला आहे, खरं तर बेकायदेशीर म्हटल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करायला हवी होती, परंतु प्रशासन म्हणजे पालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचं बिलकुल दुर्लक्ष असल्यामुळे अखेर राज सरांना हे बेमुदत उपोषण करावं लागतंय। येणाऱ्या काळामध्ये जर या उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात हा मेसेज जाईल आणि मात्र प्रशासनाला यावर मग कारवाई करावी लागेल। खरं तर या सगळ्या गोष्टी पूर्वीच त्यांनी ही त्वरित बेकायदेशीर पद्धतीने जो पुतळा उभारला आहे तो त्वरित काढायला हवा आणि संबंधितांवरती कारवाई केली पाहिजे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे। अनेकदा आपण बघतो की एखादा पुतळ्याची मागणी करतो तर आपल्याला 50 गोष्टीच्या परवानगीच्या चौकटी आपल्याला दाखवण्यात येतात आणि याच्या माध्यमातून आपल्याला परवानगी मिळत नाही, परंतु स्मशानभूमीमध्ये हा जो पुतळा उभारला आहे अतिशय गंभीर बाब आहे आणि अनेकदा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात येतं की दुर्गंधीयुक्त परिसर आहे, त्याचबरोबर तिथे गर्दुल्ले आणि दारुडे जे त्यांचा वावर तिथे असतो। एखाद्या दिवशी जर काही अघटित घडलं आणि पुतळ्याची जर विटंबना झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला आणि इतर समाजालाही भोगावा लागतो। आपण नेहमीच बघतो कदाचित याच कारणास्तव तो पुतळा तिथे ठेवला आहे का अशी सुद्धा शंका आपल्याला या ठिकाणी उपस्थित करावी लागते। त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी त्वरित यावर कारवाई केली पाहिजे आणि हा पुतळा तिथून हटवला पाहिजे। आमचा या राज सरांच्या या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे। कल्याणमध्ये पण वेळ पडली तर आम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू करू, हे सुद्धा हा सुद्धा इशारा आम्ही पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देऊ इच्छितो। धन्यवाद।